धीमे गाऊ प्रेमाचे गुलाबाचे धीमे गाऊ रूप तेरा सलोना कैसे गुलाबा पाऊ रूप तेरा सलोना कैसे गुलाबा पाऊ नैया हमारी पार लगा दे हो नैया हमारी पार लगा दे हो नैया हमारी पार लगा दे तुम हो एक किनारा जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा घंटों के लिए गुलाब तुमको आना पड़ेगा तुम्हारा घंटों के लिए गुलाब तुमको आना पड़ेगा तुम्हारा बोलो सिद्धेश्वर भगवान बाबा की जय। समर्थ सद्गुरु गजानन महाराज, साईनाथ महाराज, ताजुद्दीन बाबा, स्वामी समर्थ भगवान, बौद्ध भगवान, महावीर भगवान, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, सर्व ईश्वर शक्तींना माझा प्रथम नमस्कार आणि उपस्थित असलेले सर्व श्री संत भक्त परिवार, संपूर्ण हिंदुस्थानभर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, सर्व हिंदुस्थानचे भक्त परिवार, या सर्व भक्त परिवारांना माझा नमस्कार। आनंद वाटला या कोरोनाच्या संसर्गामध्ये संपूर्ण भारताला, जगाला जे काही संकट आलेलं आहे ते संकट हरी से कोई नहीं बड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा। शेवटी ईश्वराला धरून आपल्याला जर चाललं, टावर जवळ मोबाईल जर असला तर रेंजमध्ये राहणार आहे। म्हणून परमेश्वराचं चिंतनाच्या माध्यमातून गुलाबबाबा भक्त परिवारानं जी 24 तास चॅनल, आमचे प्रशांत भाऊ, अंकुशराव, मुंबई भक्त मंडळ, पुण्याची भक्त मंडळी, आमचे नम्रताताई पवार, दिनेश भाऊ देशमुख, आर्य, आमचा पलश खेर्डीकर यांनी भक्त परिवाराला एका ठिकाणी बसल्या बसल्या त्रास होऊ नये म्हणून नामाचं चिंतनाचा महिमा, गुलाब बाबाच्या भजनाचा महिमा, भजन म्हणजे गुलाब बाबा आणि बाबा म्हणजे भजन, ठाईची बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा। म्हणून आपल्याला कोणताही आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही, संताचे प्रमाण आहे। म्हणून या ठिकाणी आपल्याला भक्त परिवाराच्या माध्यमातून सर्व भक्त परिवार गुलाब बाबाच्या भजनाचा आतापर्यंत आनंद घेत आले। भंडारा जिल्हा आमचे नंदू भाऊ, नागपूर भजन मंडळ, संत गुलाबाबा संस्थान शिरसपेठ नागपूर, सोनगीर भक्त मंडळ, गाडे जळगाव भक्त मंडळ, औरंगाबाद भक्त मंडळ, संपूर्ण पुण्याची मंडळी, जिथे जिथे भगवान गुलाब बाबाचे दिवाणे भक्त आहेत, त्या गुलाब बाबांचे भक्त म्हणून सर्वांनी
हा एक भक्तीचा आनंद बसल्या बसल्या आपल्या घरामध्ये. आणि गुलाबबाबा ज्ञानेश्वर महाराज, गुलाबबाबा दत्त दिगंबर, गुलाबबाबा भोलेनाथ भगवान, गुलाबबाबा स्वामी समर्थ, गुलाबबाबा गजानन महाराज, गुलाबबाबा साईनाथ महाराज, गुलाबबाबा सर्व ईश्वंबर, गुलाबबाबा म्हणून त्यांच्या नावाच्या महिमाचा भजनाचा जो काही आतापर्यंत सर्व भजन मंडळांनी आनंद घेतला. गुलाबबाबा सोबत माझे 40 वर्षे सेवा गेली. भजनाची साथ संगत आमच्या साथीला असणारी मंडळी स्वर्गवासी नारायण भाऊ गवई, पांडुरंगजी गवई, स्वर्गीय गिरे मामा आणि जे काही आज भजन मंडळी आहे सोबत दिली साथ संगत दिलेले पुष्पाबाई नागपूरकर, सुशीलाबाई काटेल धाम, आम्ही सवासात बाबाचे भजन सोबत साथ संगतीला राहिलो. तो आम्हाला आतापर्यंत आनंद भेटला. आणि त्या आनंदात बाबाचे जे काही महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या डोळ्यांना पाहिलेल्या आहेत, म्हणून तुम्हाला भजनाच्या माध्यमातून मी आपली सेवा, गुलाबबाबाच्या नामचिंतनाची, त्याच्या चरित्र्याची सेवा करण्याची मला संधी दिली. मी माझ्याकडून जेवढी काही सेवा झाली ते तुमची सेवा मी अत्यंत करून घेईन. चुकलं ते गोड करून घ्या, माफ करा आणि भजनाला सुरुवात करतो. जय गुलाबबाबा. अरे गोपाळ कृष्ण वामन मूर्ती, गोपाळ कृष्ण वामन मूर्ती, गुलाब शक्ती गाऊ चला, देवकी नंदन गोपाला हो गोपाला, कान्हई नंदन गोपाला हो गोपाला, नंदन गोपाला हो गोपाला, कान्हई नंदन गोपाला हो गोपाला. गोपाल कृष्ण वामन मूर्ती, गोपाल कृष्ण वामन मूर्ती, गुलाब कीर्ती गाऊ चला, देवकी नंदन गोपाला हो गोपाला, कान्हई नंदन गोपाला देव गुलाबा दत्त दिगंबर, देव गुलाबा दत्त दिगंबर, देव गुलाबा दत्त दिगंबर, देव गुलाबा दत्त दिगंबर, येते साक्षात पंच औदुंबर, साक्षात पंच औदुंबर, नांदे भक्ताचा भोळा शिवशंकर, नांदे भक्ताचा भोळा शिवशंकर, भोळ्या भक्तीचा छाया भक्तावर, भोळ्या भक्तीचा छाया भक्तावर, जे का रंगले गांगले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. या कलियुगामध्ये दशावतारापासून तर आपल्या शेवटच्या कलियुगात वामन स्वरूपामध्ये साईबाबाच्या रूपात, त्या अगोदर 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपात, त्या अगोदर पांडुरंगाच्या रूपात, ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपात भगवान गोपाल कृष्ण आणि द्वापार युग संपल्यानंतर पांडुरंगाच्या
नंतर 12व्या शतकात अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी पांडुरंगाच्या रूपातून ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपात 15व्या शतकात एकनाथ महाराजाच्या रूपात 16व्या शतकात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या रूपात 17व्या शतकामध्ये साईबाबाच्या रूपात आणि 1875 गजानन महाराजांच्या रूपात आणि 1932 ला 1 जुलै पासून भगवान गुलाब बाबाच्या रूपात देव गुलाब हा भगवान कृष्णाला टायमाला अवतार कार्य घ्यावा लागते. सत्ययुगात जर अवतार कार्य जर केलं त्याला एक वचनी, पण बाकीच्या दिलेला शब्द
द्वापार युगात घेतलं आणि कलियुगात देव तेची संत, संत तेची देव, निमित्त त्या प्रतिमा. पण आपलं परम भाग्य की भगवान कृष्ण गुलाब बाबाच्या रूपामध्ये रणद्वारकेचा यशोदानंदन झाला प्रगट हा तानाई नंदन. रस भावनेचा गुलाब लावू ध्यान, प्रसादे देहाचा कल्याण. मुरलीधर हा सेवेत आला, आन मुरलीधर हा सेवेत आला, गुलाब शक्ती मिळतला. देवकी नंदन भगवान गुलाब बाबा की जय. सिद्धेश्वर भगवान श्री संत गुलाब बाबा साधं राहणं, साधं स्वरूप, पण माऊलीच्या ओवीत आहे चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशे पण मिरवी आवडी नाही. गजानन महाराजांच्या रूपामध्ये अवलिया रूपातून आले, साईबाबाच्या रूपात फकीर म्हणून आले आणि आपले या तुमच्या आपल्या काळात वामन रूपामध्ये आले. त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे आई वडील, त्यांची अवस्था, त्यांची परिस्थिती आणि गुलाब बाबा कोण आहे. पण दिसला साधा मानव, पण बाबा म्हणत भाऊ आम्ही तुमच्या चहा पितो, नाचतो, बोलतो. तुम्हाला वाटलं गुलाब बाबा भाजी बाजारच आहे, परंतु आम्हाला ओळख्याला तुम्हाला 7 जन्म घ्यावा लागतील. पण तुम्ही लय भाग्यवान आहेत, शिवे देणारे भाग्यवान, कुत्रे माजरे भाग्यवान, डाकू चोर भाग्यवान, जे आमच्या नजरेत पडले असतील जे काही जीव ते सर्व भाग्यवान. ही भक्ताची देवाची भेट झाली आणि या रूपातून त्यांनी काय काय केलं. अरे नुकतीच सुरुवात करतो मंडळी, ऐका गायन. अहो नुकतीच सुरुवात करतो मंडळी, ऐका गायन. अरे थोडक्यात सांगतो काय काय केलं गुलाब बाबानं, थोडक्यात सांगतो काय काय केलं गुलाब बाबानं. नुकतीच सुरुवात करतो मंडळी, ऐका गायन. नुकतीच सुरुवात करतो मंडळी, ऐका गायन. थोडक्यात सांगतो काय काय केलं गुलाब बाबानं, थोडक्यात सांगतो काय काय केलं गुलाब बाबानं, थोडक्यात सांगतो काय काय केलं गुलाब बाबानं. संत गुलाब हा साक्षात परमेश्वर, ईश्वर हो ईश्वर, परमेश्वर हो ईश्वर. संत गुलाब हा साक्षात परमेश्वर,
मंगलमूर्ती सिद्धिविनायक मंगलमूर्ती गुलाब रूपाना सिद्धिविनायक मंगलमूर्ती गुलाब रूपाना थोडक्यात सांगतो काय काय केलं गुलाब बाबानं थोडक्यात सांगतो काय काय केलं गुलाब बाबानं नोकरीचं सुरुवात करतो मंडळी ऐका गायन नोकरीचं सुरुवात करतो मंडळी ऐका गायन जे का रंगले गांधले त्याशी म्हणे जो आपुले गाडगे बाबाच्या सोबत गुलाब बाबा 1939 सालापासून गुलाब बाबा गाडगे महाराजच्या सोबत राहिले 12 वर्षे गुलाब बाबा गाडगे बाबा सोबत पूर्ण भारतभर दौरा केला आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःला जाळून घेतलं. गाडगे बाबांना गावोगावी ग्राम स्वच्छतेचा भाग आणि कीर्तनाचा भाग आणि गावात जेवढं घाणेरडं कचरा असेल अंकार असेल गुलाब बाबांनी गाडगे बाबांनी 12 वर्षे हिंदुस्थानचं भ्रमण केलं. गाडगे महाराजच्या ग्रंथात लेख आहे गुलाब बाबा त्यांच्या ग्रंथात त्यामुळे गुलाब बाबा लहान होते 12 वर्षाचे आणि गाडगे महाराज कितीतरी वयाची उंमर त्यांची परंतु 56 सालापर्यंत गाडगे महाराजच्या सोबत गुलाब बाबांना भ्रमण केलं. एवढे मोठे वयवृद्ध गाडगे महाराज गुलाब बाबाला बाल गुलाबाला एक मुलगा लहान त्याचे गुलाब नामाभिधान बाबा करीती कीर्तन तो डप वाजवी कधी कधी बाबाच्या अनुयायी जे असती ते गुलाब नामे संबोधती परी गाडगे बाबा परी बाबा हाक मारती गुलाब महाराज म्हणून या लहानपणी बालवयात गाडगे महाराज गुलाब बाबाला महाराज म्हणून उपमा देत महाराज आपली जेवणाची सोय करा गावात भिक्षा मागायची गाव साफ करायचं आणि रात्री कीर्तन करायची असा उपक्रम गुलाब बाबा आणि गाडगे बाबांनी सतत 12 वर्षे सोबत राहून केला आणि त्याचा एकच हे की ते भक्ताची इच्छा पूर्ण केली भक्ताची इच्छा पूर्ण केली
गुलाबबाबांनी चमत्कार केले, चमत्कार नाही त्याचा उद्धार केला. साक्षात्कार नाही ना काही चमत्कार नाही, भक्ताचा उद्धार केला. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीला ऐशे नाही. आणि भेद तर अजिबात नाही. प्राणी असो, 4 पायाचा असो की 2 पायाचा असो, गुलाबबाबांनी सेवा केली. पण ज्याचं नशीब असेल, ज्याचा उद्धार करायचा असेल त्याचाच केला. काटेलला सोन्या नावाचं पुत्र एकलाऱ्याला जाऊन 2 बकऱ्या तोडल्या त्यांनी कुत्र्यांनी. त्या शहादेव बौद्धांनी त्या कुत्र्याला मारलं आणि पापाराव देशमुख यांच्या मुलांनी त्या सायकलच्या स्टँडला बांधलं आणि सायकलच्या स्टँडला बांधून एकलारा ते काटेलला कचेरीच्या तटामध्ये मायरुकाच्या झाडाखाली अमृतकुंडाजवळ टाकल्या गेलं. 2 दिवसाचं मेलेलं कुत्र. तिसऱ्या दिवशी बाबांनी माळेगावच्या रामदास भाऊला विचारलं, हे कुत्र इथे कोण आणलं एवढं मोठं? म्हणे बाबा आम्हाला माहित नाही. म्हणे मग तुम्ही राहून काय करता? टीका खातच कर बघता काय? मेलेल्या कुत्र्याला बाबा म्हणा, त्या जर फुटला तर मऱ्याचा वास दुर्गंधी येणार आणि त्याला शरम नाही वाटली म्हणे, अटी भलकईत टाक्याचं म्हणे. त्यावेळेस आपला पूल बांधण्याला चालू होता गाडगे महाराजचा आणि त्या ठिकाणी बाबा आमच्याजवळ रेतीच्या गंजीजवळ राग चाळणी करताना जवळ आले. लगेच त्या कुत्र्याजवळ गेले, खिशातले गुलाबाचे फुलं काढले आणि कुत्र्याच्या अंगात टाकून दिले आणि झोपडीच्या जवळ बाबा बसले. तर आम्हाला बोलावलं आणि पेटी आणि तबला काढले आणि त्या टायमाला कुत्र्याच्या अंगावर मेलेल्या 2 गुलाबाच्या पाकड्या टाकल्या आणि 12 वाजता भजन चालू केलं. गुलाबबाबांनी ते भजन म्हटलं त्या ठिकाणी. आ रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, गुलाबबाबांनी हे भजन म्हटलं. मेलेलं कुत्र 12 वाजता 2 दिवसाचं मेलेलं कुत्र त्याचाही पण उद्धार केला. अमृतकुंडाकडे धावत आलं. खोकले गुरुजी होते नागपूरचे, त्यांनी सांगितलं की भाऊ हाणून द्या. तर बाबा म्हणत, भाऊ तुम्ही बाजूला जा पण त्या कुत्र्याला येऊ द्या जवळ. कुत्र आलं आणि झोपडीच्या तकत पोसाच्या खाली जाऊन झोपलं. तर 4 वर्षे सोन्या कुत्र म्हणून ते गुलाबबाबाच्या सोबत जगलं. कुत्र्याची पण समाधी दिली.
संगती संग दोषणम संगती पापनाशनम. की संवाद ज्याला प्राण्याला जरी घडला तरी त्याचा पण दोष निघून जाते. त्या कुत्र्याच्या पशु प्राण्याचा पण भगवंतानं उद्धार केला आहे. की ते भक्ताची इच्छा पूर्ण केली. मृत भक्त जनाची जीवदान दिली. जो थकेल असल्यावर अशक्ती ना शक्ती त्यांनी केली. मृत झाले अशी किती कसा जीव केली. मृत्यू झाले अशी किती कसा जीव केली. अंगणवाडीचे पाटील किरडीवर बांधले. बाबाला माहित पडलं. दर्यापूर तालुक्यात गेले. बाबा माहित पडलं. रिंगमुचनवरून आंबलेहून बाबाची गाडी गेली भेटीला. तर बाहेर आणलं त्यांना. सर्व पाहुणे मंडळी तयार झाली. शेवटची फेरी निघायची राहिली. बाबांना फुलाचा हार टाकला आणि एवढेच बोलले की पाटील बा आमचं उसणं सोडून तुम्ही चालले काय. त्या टायमाला पाटील बा 15 मिनिटात उठून बसले. म्हणे बाबा तुमचं उसणं दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तर आता 2 वर्ष झाले. कितीतरी वर्ष जगले. त्यांना जीवदान भेटलं. 2 वर्ष झाले ते पण निघून गेले. मेलेला मुलगा मुरलीधर पाटलाचा मुलगा सावरा मंचनपूरचा हाताला गुंडाळला. बाहेर मातीला चालवला. त्यांना मूठ माती द्यावी असं जाता जाता सावरा मंचनपूरचा धनंजय नावाचा मुलगा गावाच्या बाहेर आणला. बाबाची गाडी दिसली पण बाबाचं दर्शन घेतलं. शंकर पाटलाच्या इथे त्या मुलाला ठेवलं. बाबा बसले. मुरलीधर पाटलाचं सत्वन केलं बाबांनी आणि एक हार काढला. म्हणत हा त्याच्या गळ्यात टाका लागा कामाले. बाबा निघून गेले. मेलेला पोरगा धनंजय नावाचा उठून बसला. असे भारतभर कितीतरी अनुभव. चमत्कार नाही हा उद्धार आहे. अनुभवाचे कार्य मी पाहिले जवळून. अनुभवाचे कार्य मी पाहिले जवळून. थोडक्यात सांगतो काय काय केलं गुलाब बाबानं. थोडक्यात सांगतो काय काय केलं गुलाब बाबानं. थोडक्यात सांगतो काय काय केलं गुलाब बाबानं. तिथं सुरुवात करतो दृष्टी हो आंधळ्या जनाची. दृष्टी हो आंधळ्या पैसे देऊन काम नाही बघ. गुलाब बाबा मिले सारी दुनिया मिली. क्या कहूँ मेरे दोस्तों मेरी किस्मत खुली. जे पैशाला भेटत नाही ते भक्तीनं भेटते आणि प्रेमानं भेटते. जो सब पर प्रेम करेगा उसका यम ही मित्र बनेगा.
पैशाने काम नाही होईल हे भक्तीनं केलं गुलाबबाबांनी. पॅरिलीज झाला गौतम आपले सोनवणे बुवा 90 वर्षाचा म्हातारा आमच्यात देखत झाला. पुस्तकातल्या कायण्या नाही, डोळ्यानं पाहिल्यानंतर माणसाला जे ज्ञानेश्वर महाराजांना निर्जीव भिंत चालवली आम्ही पुस्तकाहून वाचू लोकांना सांगतो, पण डोळ्यानं पाहिल्यानंतर किती रुपये दिले तर सक्षम होत नाही. पण पॅरिलीजचा माणूस गरीब मातंग समाजाचा सोनाने गठोडं काटेलला आणला. तो म्हणे मला दवाखान्यात येऊ नका, माझ्याजवळ पैसा नाही, मी गरीब माणूस आहो, मला काटेलला न्या, अमृत कुंडाची आंघोळ द्या. जिसने पाई उसने चिपाई. गुलाबबाबाचे भक्त दिवाणे अमृत कुंड खोदियेले भक्ता प्रचिती साले. गुलाबबाबांनी अमृत कुंडाचा झरा ठेवला. त्यांना ब्लड कॅन्सरच्या बिमाऱ्या बसवल्या, पॅरिलीज बसवले, लंगडे कुंगडे बसवले, आंधळे जे डोळ्यानं दाधान पाय तर काटेलच्या वारीला जाऊन अमृत कुंडाची संधी साधा. त्याच्या दरबारातला एकही भिकारी खाली गेला नाही, जाणार नाही. आंधळे माणसं पाडुदीचा विठ्ठल साबे अमृत कुंडाच्या झापा देऊ 2 वर्ष झाले आता बंदी दुनिया पाहिजे. मुंबईला गेला, वर्ध्याला गेला, जालन्याला गेला, थकला आणि एका बौद्ध समाजाच्या माणसानं अमृत कुंडाच्या जवळ आणला. पण गुलाबबाबाची कृपा त्या अमृत कुंडात गेली दृष्टी हो आंधळ्या जनाची. साथी गेले हो लंगड्या पांगड्याची. होता तो उपवासी पुस्तकातलं नाही. 40 वर्ष त्यांच्या माध्यमातून शाहिरी माध्यमातून देवाची सेवा केली. ह्या घडलेल्या गोष्टी गुलाबबाबा म्हणत शाहीर हे गुलाबबाबाच्या हातानं लेटर दिलं. 24/10/99 नागपूरच्या दरबारामध्ये हा ओम गुलाबबाबानं काढून दिला आणि या वहीमध्ये काही गोष्टी असल्या तर लिहून ठेवता, मनात कामात पडतील म्हणून हे गुलाबबाबांना हे लेटर आणि पेन दिलं. आणि घडलेल्या गोष्टी याच्यामध्ये ज्या काही गुलाबबाबांच्या हयातीत सोबत राहून त्या काही टिपल्या गेल्या असतील, वाचून नाही, मी अनफळ माणूस आहो म्हणून गुलाबबाबांनी जे काही सांगलं असेल ते तर देव झाले, कोटीच्या मंदिरात जाऊन बसले, आमच्या सारख्या सामान्य लोक इथे राहिले, त्यांच्या आठवणी आज काढल्यात. आम्हाला आठवण करू रडू येते. अरे गजानन महाराजांना वायल्या झाडाला पागोर फोडले म्हणतात. तो गजानन महाराज गुलाबबाबाच्या रूपात येऊन वायल्या प्रपंचाला अंकुर फोडले. ज्याची खायची सोय नाही, जो आत्महत्या करायला जातो त्या गुलाबबाबांनी रडणाराचे आंसू पुसले. जिसका कोई नहीं है उसका खुदा है यारो. कोणीच नाही समाजामध्ये. आर्य
नाही कोणी ज्याला त्याचा गुलाबा गोपाला नाही कोणी ज्याला त्याचा गुलाबा गोपाला नाही कोणी ज्याला त्याचा गुलाबा गोपाला सत्याहून सत्यानाथ सत्याहून सत्यानाथ अनाथाचा झाला अनाथाचा झाला अरे वैतागलेली जनता आहे. कोणीही ज्याला समाजात भावबंद नाही, सोयरा नाही, माय नाही, बाप नाही, भावबंद नाही. काही लोकांना भावबंदी आहे, काही लोकांना समाज आहे. कोणी समाजाच्या भरोश्यावर जीवन काढते, कोणी सावकाराच्या भरोश्यावर, कोणी लिडराच्या भरोश्यावर जीवन काढते. अगाध कीर्ती माझ्या गुलाबाची अगाध महिमा अगाध कीर्ती माझ्या गुलाबाची तीन दुबड्याला दिली सावली जणू भट वृक्षाची वैभवशाली प्रपंचा घडवी कृपा गुलाबाची वायल्या झाडाला पागल फोडले गजानन महाराजानं. पण वायलेल्या चुकलेल्या परिवाराला ज्याला कोणी नाही समाज आमच्या नजरेतले दूरचे काही लोक आहेत. आपल्या काटेलच्या जवळ माळेगाव बाजार आहे. माळेगाव बाजारचं एक रस्ता आहे, त्याचं नाव आहे रमेश भाऊ डांबरे. त्याची आई वारून गेली, आई वारली, बापानं दुसरं लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर पण याचं पण लग्न करून टाकलं आणि एका घरामध्ये दोन्ही वडील आणि मुलगा राहत येतं. त्यांच्या सावत्र आईनं म्हटलं की याले ठेवा घरात, मला ठेवा, पण मी या घरात राहू शकत नाही. शेवटी बापानं सांगितलं म्हणे रमेश तू घर सोडून कुठेही निघून जाय, आमच्या घरात राहू नको. तुझा लग्न झालं, तुझा मा संबंध तुटला. रमेशनं पत्नी नेऊन दिली आणि शेवटच्या श्वासावर आत्महत्या करता काकणवाड्याच्या पुलाकडे गेला, धाव घेतली, तिथे आत्महत्या करा हा त्याचा एक विषय ठरला. रात्रीच्या 2:30 वाजता नागपूरवरून गुलाबबाबाची गाडी आली 3240 आणि 2:30 वाजता हा ग्रस्त पुलावर दिसला. बाबानं गाडी उभी केली. कोण आहे भाऊ? या म्हणे इकडे. का रे म्हणे रमेश आहेस का रे? म्हणे हो बाबा. इकडे इथल्या रात्री कशा कधी चालला? गाडीत बस. आणि चालता चालता म्हणतात बाबा रमेश सर्पाले कात चढत असते पण मरेपर्यंत
भेटत नाही, तू काटेलाच राह. काटेला ठेवला, 2 महिने राहिला आणि गुलाब बाबानं 2 महिन्यानं त्याला 10ची नोट दिली. म्हणे गुळाची भेली आण आणि साऱ्या बाजाराने घेतला, तुझी मजुरी निघून जाईल, पण तुझी पत्नी तू एक राह, तुझ्या गावाला राहा. म्हणून त्या गुळाच्या भेलीनं 10 रुपयाच्या रुपयात 2 किलोनं गूळ विकता गूळ विकते रमेश डांबरे. बायको आणली, मुलं झाले, सुना झाल्या, मुली झाले, नातवंड झाले, एवढा मोठा परिवार त्यांनी सुकलेला परिवार गजानन महाराजांना गुलाब बाबाच्या रूपात त्यांनी पण बाबांना पाहिलं नाही हा कोण आहे. आई बाबानं सत्य आई बाबानं सत्य अन दुरावले जर त्याला, दुरावले जर त्याला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनातून समाजापुढे मांडलं आणि गुलाब बाबांनी प्रॅक्टिकल मध्ये समाजाचं हे एक रूप घडून आणलं. जाती धर्माचे भेद विसरून, जाती धर्माचे भेद विसरून सेवा हे जनतेची. दुःखी जनाला आनंद देई महिमा गुलाबाची. रासंगी सहन करुणी, रासंगी सहन करुणी परवान से कदा त्याची. एक दिवस गुलाबाबांना असा 20व्याचा दिवस नाही काढला. जन्म झाला, त्रास झाला, लहानपणी आई वडील गेले. गुलाबबाबा 7 वर्षाचे असताना वडील निघून गेले आणि काही वर्षानं दिवाळीच्या दिवशी आईनं, गुलाबबाबाच्या आईनं, तानाई मातेनं गावात भीक मागली आपल्या मुलाला. मालक गेल्यानंतर त्या बाईला काय त्रास होत असतो त्या बाईला माहीत. गुलाबबाबा, पाच भाऊ आणि 2 बहिणी. एक बहिणी झाली त्यावेळेस गेली ध्रुपदा, परंतु नर्मदा नावाची बहीण आणि 5 भाऊ 6 जण फोटो घातले तानाई मातेनं. आणि दिवाळीच्या दिवशी भीक मागते गावामध्ये लेकरांना जीव घालेले. गुलाबबाबानं पूर्णाच्या पोळीचा हट्ट धरला, पण ते ताई म्हणे की तुझा बाप जर असता तर उपाशी पोटी झोपले नसते बाळांनो, पण मी तुमची आई नाही. मी दिवाळीच्या दिवशी मी काही करू शकत नाही, गरीबी परिस्थिती. पण गावात फिरली तर लोकांना मारलं आणि रात्रीच्या 12 वाजता मुलं झोपल्यावर 2% विहिरीमध्ये टाकत खेळ मोरे. त्या विहिरीमध्ये तिनं देह त्याग केला. मुलं तसेच बिना मायबापाचे राहिले. तर आतापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत समाजाला पूर्ण जीवन त्रासामध्ये घालवलं. डायलिसिस झालं, बायपास झालं, पण भक्ताच्या साठी गुलाबबाबांना प्रेम दिलं. तशी प्रेमगंगा साधू मिळतील, पण प्रेमगंगा गुलाबबाबा भेटणार नाही.
सहन करून सर्वांना शेकता त्याची आन देशोदेशी माणूस घडविला कीर्तिवान मोलाचे मराठीतून. पण आमचं भजन मध्य प्रदेश सागर आमचे दादासाहेब भक्ताईचं एक स्वाभिमान दादासाहेब आलमेळाजी साहेब, आमच्या आई ज्योतिताई आणि आंध्र प्रदेशमध्ये सर्व भक्तगण ऐकतात. तर गुलाबाबा आंध्र प्रदेशात जात तर त्यांची भजनं आंध्र प्रदेशची तेलुगू भाषा आम्हाला भाषा समजत नाही, परंतु ती गुलाबाबाची स्तुती त्याच्या भाषेमधून कशी करतात. आम्ही 2003ला गेलो होतो चंद्रबाबू नायडूच्या इथे. त्यावेळेस आंध्र प्रदेशचे भक्त मंडळीला ते एक भजन आमच्या जवळ आहे तेवढं म्हणतो. काटेल कुठी, विशाखापट्टणम कुठी, ओंगल कुठं, आंध्र प्रदेश कुठं, महाराष्ट्र कुठं, मध्य प्रदेश कुठं, छत्तीसगड कुठं, आमचे रायपूरचे सुंदराणी दादा, आंध्र प्रदेशात गुलाबाबाचा उदो उदो ओ कासारी काटेल, ओ कासारी काटेल पोवालैया हो, ओ कासारी काटेल पोवालैया हो, गोपाला गोपाला नाम पाडायला गोपाला गोपाला नाम पाडायला हो, ओ कासारी काटेल पोवालैया हो, रमणीय बाबा, सर्व भक्त परिवार, आंध्र प्रदेश खमम, नालगोंडा, विशाखापट्टणम, ओंगल, राजमहेंद्री, त्या ठिकाणी बाबाच्या सहवासात असताना आम्हाला फक्त एकच समजे. आम्ही एका बाईला म्हटलं, बाई आम्हाला पाणी पाचता काय, त्याच्या डोक्याचे वजरून गेलं. मग त्या बाईला म्हटलं, अम्मा ओ किती ग्लास नेलू मंची चल्लनी. तर त्या बाईले नंतर कळलं की यानं पाणी सांगितलं आपल्याला, म्हणून त्या बाईनं आम्हाला 1 गिलासभर पाणी पाजलं. भाषेचा मोठा प्रश्न आहे, पण त्या ठिकाणी फार मोठे मंदिर आहे. आणि गुलाबाबाचं, गजान बाबाचं, साईबाबाचं आणि ते बाबाची स्तुती करतात. काटेल धामची परम
तेलुगूमध्ये गुलाबाबाचं भजन कुठे आहे? विशाखापट्टणम. त्याचा अंतरा किती किलोमीटरचा आहे? पण आवडीनं ते तेलुगू भाषेत काय म्हणतात? अमृत कुंडा स्नानम, अमृत कुंडा स्नानम जयाला यावं. भगवान श्री कृष्ण गुलाब बाबा, दत्तात्रेय भगवान गुलाब बाबा, गजानन बाबा गुलाब बाबा,
स्वामी समर्थ भगवान गुलाबबाबा, साईनाथ महाराज गुलाबबाबा. म्हणून माझ्या शायरीच्या माध्यमातून गुलाबबाबा नेहमी म्हणत, भाऊ शाहीर राहू दे. आमच्या सोबत राहणारा शाहीर शांताबाई देशमुख, शाहीर गैरीनाथ देशमुख स्वर्गवासी झाले. राहिलेल्या हॉल्टिंग 2-3 गाड्या आहेत. भक्तांचं दर्शन झालं म्हणजे गुलाबबाबाचं दर्शन झालं. कोरोनाच्या अभावामुळे फार मोठी महामारी आहे आणि फार मोठा धोका आहे. तरी पण होऊन राईन दास प्रभूचा तोच तरेल या जगती. मुखी ज्याच्या सदा हरिनाम तो नाम रेल कल्पांती. तुकड्या दास म्हणे तू मित्र आताही सावध होईल बा. विनाश होईल या जगताचा मानव माणूस खाईल बा. थोर संत जगी सांगून गेले ऐसा कलियुग येईल बा. विनाश होईल या जगताचा मानव माणूस खाईल बा. म्हणून गुलाबबाबा फार मोठी धन दौलत लोकांना भेटली बरं का. गुलाबबाबा मिले सारी दुनिया मिली. क्या कहूँ मेरे दोस्तों, क्या कहूँ मेरे दोस्तों, क्या कहूँ मेरे दोस्तों. सब कुछ मिलता है. बाबाजी भजन गाते, माता मिले, गीता मिले, घर धन और संसार मिले. चारी धाम का तीर्थ मिले. पण सत्संग मिलना मुश्किल है. बाबाचं भजन आहे. आणि जीवनात सत्संग भेटला त्याला सर्वच काही भेटलं. जब से बाबा मिले वैसी की लगन. जब से बाबा मिले सदा प्रभु के भजन में मैं रहता मगन. सदा प्रभु के भजन में मैं रहता मगन. सदा प्रभु के भजन में मैं रहता मगन. रहे के ये दिल, रहे के ये दिल मेरी बला ही डली. क्या कहूँ मेरे आनंद वाटला. भक्त परिवाराला फार मोठी औषध आहे. त्याचं नाम चिंतनी एक तासभर घेतलं. त्याचं नाव जरी ज्यानं पाहिला नसेल त्याचं नाव जरी त्याच्या कानावर गेलं तर श्रवणने बी त्याचा उद्धार होतो. आमच्या आलमेळा दादांनी दमो सागरला एवढा स्वर्ग उतरून ठेवला गुलाबबाबांच्या की भारतात कुठेही जा पण दमो सागरला एक वेळ कोणीही दर्शनाला जा. गुलाबबाबाचं विश्वरूप त्या ठिकाणी दिसतो. बादशाला दिसतो. रायपूरला आमचे सुंदरानी दादांनी 13 कोटीचं बांधकाम केलं. गुलाबबाबांना भिक्षा मागितली. लोकांना चाराने मागले. म्हणत भाऊ आम्ही मागतो तर तुमची बिमारी मागतो, तुमची दौलत नाही मागत, आम्ही तुमची परेशानी मागतो.
तुमची दारिद्र्य मागतो, आम्ही काही मेल्यावर सोबत घेणार नाही, कारण टायमाचं बंधन आहे. आम्हाला 4 घंटे उभे राहायची सवय आहे. परंतु या चॅनल परिवारांनी आम्हाला एक बोलण्याची संधी दिली. त्यांचा बराचसा आनंद भक्त परिवाराचा आनंद. म्हणे महाराज शाहीर तुमचं कधी आहे? आमचे औरंगाबादचे शाहीर आपले सावरकर साहेब, पारदे साहेब, त्यांनी बरेचसे फोन केले, तुमचं कोण्या दिवशी आहे? पण माझे वडील मागच्या महिन्यामध्ये या तारखेला त्यांना निधन झालं, म्हणून माझी सेवा माझ्या मुलांनी केली. आणि बाबांच्या दरबारामध्ये या दुकान आहे, बाबाचे हे दुकान आहे. अरे गुलाब बाबा के दर पे जाने वाला चाहिए, गुलाब बाबा के दर पे जाने वाला चाहिए, क्या नहीं देते हो लेने वाला चाहिए, जो चाहो खरीदो आओ इधर, भक्तों की बिगड़िया बनती है और गुलाब बाबा नर का नारायण होता है. गुलाब बाबा के दरबार में सब होता है, गुलाब बाबा के दरबार में सब होता है, गुलाब बाबा के दरबार में सब होता है, गुलाब बाबा के दरबार में सब होता है. और ऐसा कोई कर्म करेगा, ऐसा कोई कर्म करेगा वैसा ही फल पाएगा. बाबा की आता एक गवळण म्हणतो, आपला टाइम झाला. पलस भाऊ, आमचे परेशान भाऊ, आमचा छोटासा बाळ आर्य, फार मोठं त्यांनी हिंदुस्थानभर कार्य राबवलं, जागृती केली. आणि असंच त्यांच्या कार्याला गुलाब बाबा फार मोठं यशस्वी फळ देऊ, त्यांना फार मोठं करू. झी 24 तासचं चॅनल संपूर्ण भारतभर चालतो. त्यांनी हे गुलाबबाबाच्या जनजागृतीसाठी फेसबुक चॅनलवर प्रत्येकाला घराघरामध्ये गुलाबबाबाचं चिंतन होण्याकरता त्यांनी हा उपक्रम राबवला. आमची नम्रताताई पुण्याची, शेना महाराज, विश्वासभाऊ पवार, भक्त परिवार, कृष्णा भाऊ, संजीव भाऊ, सर्व मंडळी, कौतिक आप्पा, हे सर्व दिवाणे झाले. म्हणून एक फक्त गवळण म्हणतो आणि शेवट आपण भजनाचा एक हे घेऊ. कारण की आपलं रातभरी चाललं तर गुलाबबाबाचे फार मोठे मुद्दे आहेत. काय काय केलं, फार मोठा ग्रंथ. त्यांच्या सव्वासात 40 वर्षे दिवस गेले, नुसतं जेवण करायचे नाही गेले. आम्हाला बाबांनी काम लावून दिलं. त्यांच्या हाताने आम्हाला प्रसाद दिला, एक पेन दिला, लेटर दिलं, दिसलं ते लिहित जा भाऊ म्हणून. आज ते लिहितं म्हणून तुमच्या समोर हे गुलाबबाबांनी शाल दिली, प्रसाद दिला. पूर्ण भारतभर त्यांनी त्यांच्या नावाचा ध्वज आम्हाला एक तुटक्या लोकांना अधिकार दिला. त्यांचे फार या जन्मात उपकार फिटणार नाही. आणि शेवटचा श्वास घेतला गुलाबबाबांनी. आणि जशी गोकुळामध्ये गवळणीची गोपाल कृष्णाची अवस्था होते मथुरेला जाताना, तशी भक्ताची पद झाली. सोळोनिया सोळोनिया गोपीला देव मथुरेशी चालला
अक्रूराच्या सोबत प्रेम सोडलं आणि निघाले पण जगाच्या कल्याणासाठी. मथुरेला जातात ना गोपाल कृष्ण रथात बसून ये कौन सा
साईबाबांना फकीराच्या वेशात भिक्षा, एवढा मोठा अनंत कोटी नायक ब्रह्मांड नायक, त्याची समाधी झाली तरी सोन्याचे किलोनं पत्रे लागतात भीतीले. त्याला नुसतं भिक्षा मागली म्हणजे तेवढं काय झालं काय, पण तुमची दारिद्र्य मागली त्यांनी, तुमची बिमारी मागली. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, भगवान कृष्णाच्या बोटाला चिंदी बांधली द्रौपदीनं, तर त्या मोबदला त्यांचा भर सभेमध्ये द्रौपदीचा चुकवला. तुमचा 1 रुपया मागला असेल तर त्यांनी तुम्हाला 1 लाखाचे वजन तुम्हाला दिलं. तुमचे मुलंबाळे सुखात ठेवले. साईबाबा, गजानन बाबा, स्वामी समर्थ, आणि तोच या रूपात गुलाब बाबाच्या रूपात त्रिवेणी संगम दत्त रूपामध्ये त्याने बी भीक मागली. तुमचे चाराणे मागले असतील, पण बाबा म्हणाल भाऊ तुम्ही 1 रुपया कमावून आम्हाला 10 पैसे आमचा वाटा ठेवा, आमचे बँकेत काहीतरी तुमचं टाका, तरच आम्हाला. अरे लेकराला कोण्या पाहुण्यानं जर 1 रुपयाचं भागं दिलं तर त्याची आई त्या पाहुण्यावर लक्ष ठेवत असते. एवढं मात्र लक्ष ठेवा. पण जो आम्हाला 1 रुपया देईन त्याला आम्ही 1 लाख देऊ, जो आम्हाला 10 रुपये देईन त्याला 10,000 देऊ, ज्याला लाख देईन त्याला आम्ही 10 लाख देऊ. आम्ही कोणाचं उसणं ठेवत नाही. हे गुलाब बाबाचे शब्द आहेत. तुमच्या पैशानं आम्ही भजे करून खात नाही. तुम्हाला राहायला, खायला, पियाला राहायची व्यवस्था करतो. तुम्हाला खंडीभर मुलं असून तुम्ही जीव द्यायला, आत्महत्या करायला तयार होता. आम्ही एवढ्या लाखो लोकांचं सांभाळतो, तर आम्ही एक भीक मागतो तर तुमच्याकरता, तुमची बिमारी मागतो, तुमचं दारिद्र्य मागतो. तुमच्या रूपात आमचं काही होणार काय. देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. निमित्याचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यक्त केला. म्हणून तुमचं आपल्याला काही मागलं असेल, गुलाब बाबाने 1 रुपया आजही मागतो. काटेलला मागतो, टाकरखेडला मागतो, रायपूरला मागतो, छत्तीसगडला मागतो, सागरला मागतो. तुमचा 1 रुपया त्या ठिकाणी टाका. तुमच्या 1 रुपयाच्या मोबदल्यात तो 1 लाखानं तुमच्या मुलाबाळाला सुखात ठेवते. आणि रडत बसला. आजही बी त्यांची झोळी तुमच्या समोर आहे. गुलाब बाबाची भिक्षा घाल माई, भिक्षा घाल माई. आम्हाला जो 1 रुपया देईन तरी आम्ही त्याला 1 लाख देऊ. बाबांनी प्रत्येक गावात जाऊन तुमची बिमारी म्हणून, तुमची नादारी म्हणून, अरे घेतल्याशिवाय नाही. बाबा म्हणत हॉटेलवाला फुकट भजे देत नसते, हा तर व्यवहार आहे म्हणत. आम्ही मागतो तर आम्हाला बी तुमचं काहीतरी लक्ष असेल म्हणून मागतो. आम्ही काय उरावर घेऊ म्हणे 4 मागतो. ज्याच्या दारी
सर्पाच्या रूपात, मोराच्या रूपात देव भेटते. लक्ष ठेवा भाऊ, देव ओळखण्याची ताकद पाहिजे. जोड येते तर आम्ही ओळखत नाही, सोयऱ्या सोयऱ्याले नाही. आणि देवाचे रूप किती आहे, अनंत रूपे अनंत वेशे.